10 खेळाडू आहेत, तरी चालेल. नावं फक्त आमच्यापर्यंत आपण पोहोचवा, कारण की लाईव्ह आपण अपडेट करतोय, त्यामुळे ही विनंती तुमच्यापर्यंत आपण कळू. विश्वनाथ गवली येत आहेत गोलंदाजी मार्क्स वरती. आणि आणखीन एक महत्वाची सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली की एका षटकाची कपात केली गेली, एका षटकाच्या पॅनलचा सामना करावा लागलाय आणि 35चा जो खेळाडू आहे तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही, याची आपण माहिती घ्या. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये रेडी होत आहेत. परशुराम पाटील सर मॅन फ्रॉम टिवरी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं अजय केनी सर, हे दोन पंच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतात. अग्रिकोली सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आपण पाहतायत टिवरी 40 मास्टर क्रिकेटचा रणसंग्राम दैदीप्यमान सोहळा आज या मैदानावरती रंगताना आपल्याला पाहायला भेटेल. 3 दिवस आपण पाहिलं तर उपसरपंच चषक या मैदानावरती आपण पाहिला, जो श्री हनुमान मंडळ टिवरीच्या माध्यमातून ही स्पर्धा ठेवली होती आणि उपसरपंच चषक कालच्याच दिवसामध्ये या मैदानावरती आपण खेळताना पाहिला. फायनलची मॅच जिंकली गेली ती आरके स्पोर्ट्स दत्ताळी संघाने आणि आपल्या नावाचा बोलबाला पुन्हा एकदा कायम ठेवताना आपण या मैदानावरती पाहिलं होता. जवळच मॅचच्या दिशेने गेम ऑन होईल. आजच्या दिवसातील पहिला मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतात. घड्याळामध्ये वाजतात 11:03. प्रत्येक खेळाडूला मी विनंती करू, एकदा टाळ्यांचा चीरअप आपण करूयात आणि टाळ्यांच्या कडकडाटीमध्ये देऊयात या दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मास्टर क्रिकेट आहे आणि मास्टर क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. ओके, येस. पहिला चेंडू, लेट्स प्ले. पहिला बॉल आपण पाहिलं तर पडल्यानंतर अगदी हलकासा कट होताना आपल्याला पाहायला भेटला. चेंडू निर्धाव चेंडूची समाप्ती ही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. डॉट बॉल येतोय, डॉट बॉलने आपण धावफलकावरती धावा अजूनही पाहू शकत नाही. पुढील बॉल, चांगला बॉल आता टाकलाय तिथे आपण पाहिलं तर अगदी गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला. निर्धाव चेंडूची समाप्ती आपण पाहू शकतायत. डॉट बॉल येतोय, डॉट बॉलने आपण धावा पाहिल्या तर धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. त्या मात्र 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय. टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून आपण ही थेट स्पर्धा युट्यूबला पाहतायत. आताचा बॉल बॅकफुटला जाऊन चेंडूला मात्र तिथे ढकलून दिलाय. ते एकदा आपल्याला पाहायला भेटतंय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का? 5 षटकांचा सामना आहे याची माहिती आपल्याला लक्षात असू द्यात. कासार बडवली संघाला 5 षटक हाताळावायचे आहेत. आसोले संघ ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये येईल त्यावेळी ते 4 षटक हाताळणार आहेत, कारण की एका षटकाची कपात केली गेली. कासार बडवली संघाला त्या पॅनलचा सामना करावा लागलाय. उशिरा दाखल झाला कारणामुळे अग्रिकोली सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या माध्यमातून हा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला गेलाय. त्यामुळे पहिल्या डावामध्ये 5 षटक होतील, दुसऱ्या डावामध्ये 4 षटक होतील. धावा धावफलकावरती बनवले गेल्यात. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 धाव. संपूर्ण टीसीबी लाईव्हची टीम आपण सध्या पाहतायत. अजय भारद्वाज एका बाजूने आपल्याला पाहायला भेटत आहेत, दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर विकास गौंड. आताचा बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटतात. फुल टच बॉल होता, चेंडूला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. बॉल चालला गॅप मध्ये, खेळाडू आहेत मिड विकेट मध्ये. फेकी तिथे आपल्याला पाहायला भेटत, मात्र फेकी इथे कलेक्ट करेपर्यंत 2 धावा येत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट अगदी योग्य रीतीने आपल्याला पाहायला भेटली. चेंडू फेकून झाल्यात मैदानाच्या आतमध्ये 4 आणि धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात त्या मात्र 3 धावा. 4 चेंडूचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती 3. गोलंदाज आहेत विश्वनाथ गवली. स्ट्रायकरवरती बॅटर आहेत प्रमोद. नॉन स्ट्रायकरवरती बॅटर आहेत मिस्टर जयवंत. धमाकेदार खेळाडू आहेत. आताचा बॉल कॉपी बुक स्टाईलने बॉलला खेळून काढलाय. बॉल मात्र आपण पाहतायत लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहेत. 79 जर्सी परिधान केलेले खेळाडू. मात्र रनिंग बिटवीन द विकेटला तेवढीच जात द्यावी लागेल. जरी पहिल्या षटकामध्ये तुमच्या बॅट मधून मोठे फटके येत नसले ना, तरी देखील मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबलला तुम्हाला भर द्यावा लागेल, कारण की या मैदानाचा इतिहास आपण पाहिला तर मोठे फटके खेळण्यासाठी तुमच्या मनगटामध्ये जी ताकद आहे ना, ती तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवण्याची गरज आहे. धावा धावफलकावरती बनवले गेले त्या मात्र 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 5. सुरुवात आपल्याला पाहायला भेटत आसोले मास्टर संघाच्या माध्यमातून. पुण्यात ड्राईव्ह केलाय कार्पेटच्या माध्यमातून. लॉफ्टेड ड्राईव्ह बॉल चाललाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत या बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा इथे सहजरित्या आपल्याला पाहायला भेटल्या. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपन्न होते पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत त्या आसोले मास्टर संघाच्या 7 धावा आपण धावफलकावरती पाहू शकतायत. एक ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूयात डीजेच्या माध्यमातून एक सुपरहिट सॉंग्स.
मी उल्लेख केला की 5 षटक तुम्हाला हाताळायच्या, त्यामुळे 35चा खेळाडू हा गोलंदाजी करू शकतोय. पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या 7. 7 ऑन दी बोर्ड आपण पाहतायत. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये थोड्याच वेळामध्ये नवीन गोलंदाज देखील आपल्याला पाहायला भेटेल. यानंतर होणारी मॅच भाईंदरपाडा मास्टर आणि कोपरी मास्टर विरार. आपण दाखल झाला असाल तर दोन्ही संघांना मी विनंती करू, आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने आयोजन कमिटीशी आपण संपर्क साधा, आपली उपस्थिती आमच्यापर्यंत नोंदवा आणि पहिल्या डावानंतर आपण लगेचच त्या नाणेफेकीच्या कॉलकडे जाणार आहोत. त्यामुळे दोन्ही संघाचे कॅप्टन या येणाऱ्या 4 षटकानंतर आमच्या टॉस कबावच्या दिशेने पोहोचतील. भाईंदरपाडा मास्टर आणि कोपरी मास्टर विरार असा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. राजेश येत आहेत गोलंदाजी मार्क्स वरती. सुशांत हा खेळाडू आपण पाहतो सध्या लॉंग ऑन मध्ये. फुलटच बॉल आहे, फुलटच बॉलला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, बॉल चालला गॅप मध्ये, खेळाडूला हुलकावणी देत बॉल मात्र सीमा पार. पंचांचा सिग्नल, चेंडू सीमा पार, येतोय दर्जेदार चौकार. जयवंत दादांना एक पारितोषिक येत आहेत अजिंक्य पाटील यांच्या माध्यमातून. प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आपल्याला पाहायला भेटेल. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅट बोललाय जयवंतची. पुढील बॉल बॅकफुटला जाऊन स्लॅश करायचं होतं, बॉलला पाठवायचं होतं पॉइंट मध्ये, मात्र तिथे आपण पाहिलं तर बॅट्समॅन बीट होत आहे. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धावा. प्रयत्नांची पराकाष्ठा मित्रांनो तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, कारण की क्रिकेट म्हटलं तर अगदी तुम्हाला सर्वांचा आवडता खेळ. यावेळेचा बॉल शॉर्ट बॉलला केला, हुक बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत चेंडूवरती. एक धाव तर कंप्लीट, दुसऱ्या धावेचा कॉल देत आहेत. फेकी चांगली झालाय, बॅकअप तेवढा चांगला आपल्याला पाहायला भेटलाय मैदानाच्या आतमध्ये आणि रनिंग बिटवीन द विकेट देखील तेवढी चांगली आपण पाहिली. एक धाव येतात, एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 धावा. सध्या आमच्या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये एका बाजूला सागरजी आणि दुसऱ्या बाजूला राकेशजी खूप चांगलं काम करत आहेत. आपल्या अगदी अनोख्या स्टाईलने ते मात्र स्कोरिंगच्या माध्यमातून सर्व भूमिका बजावत आहेत, तर त्यांचं स्वागत. बॅकफुटला जाऊन चेंडूला स्लॅश केलाय, बॉलला पाठवलं गॅप मध्ये, खेळाडू नाहीत, एक्स्ट्रा कव्हरला बॉल मात्र निघून चाललाय. पंच अजय किनी सरांचा इशारा, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चांगला स्ट्रोक तिथे इम्प्रोव्हायझेशन केला गेला, जागा बनवली आणि स्वतःला जागा बनवून देत असताना बॉलला पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही ताकद आहे या दोन खेळाडूंची मैदानाच्या आतमध्ये, प्रमोद आणि दुसऱ्या बाजूला जयवंतची. पुढील बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये बॉलचा पाठवलाय, क्षेत्ररक्षक आता तैनात आहेत तर डीप मधून बॉलला उचलतील, फेकतील, तोपर्यंत 2 धावा इथे आपल्याला पाहायला भेटत आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तिथे मात्र पाहायला भेटणार नाही, 2च धावा येत आहेत आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 18 धावा. असोले मास्टर विरार एका बाजूला, दुसऱ्या बाजूला वडवली मास्टर बी, कासार वडवली आपण हा संघ पाहतायत जो ठाणे परिसरामधील एक नामवंत संघ, तर दुसऱ्या बाजूला आपल्याच असं विरार परिसरातील नामांकित संघ. बॅकफुटला जाऊन पुढे चेंडूला स्लॅश केलाय, बॉल चालला गॅप मध्ये, खेळाडू वेगाने चेंडूवरती येत आहेत. एक धाव कंप्लीट होतात, दुसऱ्या धावेचा कॉल देत आहेत, मात्र दुसऱ्या धावेसाठी कुठल्याही प्रकारचा प्रयत्न होणार नाहीत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर धावा एक चांगल्या अॅक्युरेट आहेत, 19 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. येणाऱ्या 3 षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये काय घडेल काय बिघडेल यापूर्वी आपण जाऊयात मैदानाच्या आतमध्ये, ड्रिंक्स ब्रेक पाठवूयात आणि मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन आयोजन कमिटीला मी विनंती करतो आपण पाणी घेऊन जा. तोपर्यंत आपण जाऊयात डीजे कडे, घेऊयात एक छोटासा ब्रेक.
यापूर्वी तो होणारा सामना भाईंदरपाडा मास्टर आणि कोपरी मास्टर विरार नाश्त्याची सुविधा उपलब्ध आहेत. तर आपण सुरुवातीला नाश्त्याचा आस्वाद घ्या आणि त्यानंतर आपण लगेचच टॉससाठी येणार आहात. गोलंदाज त्यात गोलंदाजी मार्क्स वरती ओव्हर क्रमांक 3 हाताळण्यासाठी मिस्टर रोहित या खेळाडूला आपण पाहतायत. एक दर्जेदार खेळाडू आहेत. पुढील बॉल रोहितचा पहिला बॉल बॅटची नरेश घेतलाय. बॉल चाललाय अगदी मागे. खेळाडू लॉंग स्टॉप मध्ये पाठला करतायत. त्याला मात्र बीट करत बॉल निघून गेलाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा सिग्नल चौकार 4. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 23 धावा 23 ऑन दी बोर्ड आपण पाहतात. आता म्हणता येईल की एक चांगली धावसंख्या उभारले गेलेत कारण की असोले मास्टर विरारचा संघ आपण पाहतात या स्पर्धेमध्ये खेळताना याच मैदानावरती कालच्या 2-3 दिवसांमध्ये आपण एक संघाची स्पर्धा पाहिली. श्री हनुमान मंडळ टिवरी आयोजित उपसरपंच चषक. तर त्या स्पर्धेमध्ये 50 धावा 55 धावा ह्या 4 ते 5 षटकामध्ये मॅक्सिमम होत्या आणि इथे प्रयत्न करेल मास्टरचे खेळाडू की 50 धावा अप करण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये त्यांचा होईल. पुढील बॉल डान्सिंग डाऊन विकेट पुढे करण्याचा प्रयत्न. चेंडूला उडवलाय. फटका फसलाय. खेळाडूने सोडलाय झेल. आज म्हटलं तर या खेळाडूचा चेंडू पाठला करतोय असं म्हणता येईल कारण की पुन्हा एकदा तिथे धावचीची संधी निर्माण झाल्यात आणि आता सध्या खेळाडू हे धावचीच्या स्वरूपाने बाद होतात. 2 धावा येत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली. धावफलकावरती 25 धावा. डीजे धावा धावफलकावरती सध्या आपण पाहिलं तर 25 धावा. 1 विकेटचं नुकसान झालं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलात प्रवीण दलवी हा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. खूप सुंदर स्पर्धा असोल्याच्या मैदानावरती आपण सर्वांनी आम्ही सर्वांनी आपल्या डोळ्याने पाहिलीत आणि एक दर्जेदार स्पर्धा म्हणून आपण त्या स्पर्धेकडे पाहिलं. आज टिवरीच्या स्पर्धेमध्ये खेळतायत. बॅकफुटला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत होते. निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला भेटली. बॉल फेकून झाल्यात मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत या षटकातील ते मात्र 3 आणि धावा धावफलकावरती आहेत 25 धावा. अनेक स्टँड्स उभारल्या गेल्या. स्टँड्स मध्ये बसलेले प्रेक्षक वर्ग यामास आनंद घेत आहेत. डान्सिंग डाऊन विकेट पुढे खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रेट डाऊन ग्राउंड फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला पाहायला भेटले लॉंग ऑन मध्ये आणि लॉंग ऑन मधून या बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 27 धावा. पुढील बॉल आताचा बॉल चांगला आपल्याला पाहायला भेटला. अगदी वेगाने तिथे बीट केला बॅट्समॅनला आणि निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला भेटली. चेंडू फेकून झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. 2.5 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या 27 धावा. या षटकामध्ये विचार केला तर आतापर्यंत धावा कमीत कमी आपल्याला पाहायला भेटल्या. मॅक्सिमम 8 धावा आतापर्यंत कुठल्या गेल्यात. शेवटचा बॉल खुलवट टप्प्याचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड पुन्हा फटका कळलाय. सरळ क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये. खूप छान क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला भेटलं. एक धाव कंप्लीट केली गेली. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपन्न होत आहेत ते मात्र 3 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आचोले मास्टर या संघाची धावसंख्या आहेत त्या मात्र 28 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात. एक ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुपरहिट सॉंग्स आणि येऊयात पुन्हा मैदानाच्या आत.
ही स्पर्धा अग्रिकोली सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाणे पालघर मुंबई विभाग अंतर्गत अग्रिकोली मास्टर टिवरी 40+ आपण ही स्पर्धा पाहत आहेत. स्वर्गीय गंगाधर मालजी भोईरप्पा मैदान आपण पाहतायत आणि स्वर्गीय रवींद्र लक्ष्मण भोईर अण्णा, स्वर्गीय सूर्यकांत मालजी भोईर तात्या आणि स्वर्गीय विजय गोविंद भोईर श्री विजय गोविंद भोईर साहेब आपण पाहतात. अप्पा मैदान खास करून आपल्याला पाहायला भेटत. यावेळी मात्र कॉपी बुक स्टाईलने बॉलला खेळून काढलाय. बॉल मात्र निघून जातोय क्षेत्ररक्षकाला बीट करत. पंचांचा सिग्नल बॉल सीमा पार येतोय. दर्जेदार चौकार 4. मोतीराम पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे स्वागत हेच मैदानाच्या आतमध्ये म्हटलंय आणि पहिल्याच बॉलवरती आला हा दमदार चौकार. धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात 32 धावा. पहिल्याच बॉलवरती अगदी आपल्या इरादे स्पष्ट केल्यात. मी म्हटल्याप्रमाणे की प्रवीण दलवी या खेळाडूने भरपूर वेळा स्वतःला इम्प्रेसिव्ह केलंय आणि त्याची कामगिरी पाहण्यासारखी आहे. वाघबादेवी क्रिकेट क्लब आचोले संघासाठी भरपूर वेळ आपली कारकीर्द गाजवली या खेळाडूने. त्यानंतर आज आचोले 40+ क्रिकेट खेळताना आपण पाहू शकतायत. आताचा बॉल आपण पाहतात. पुन्हा एकदा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय लॉंग लेग मध्ये. खेळाडू वेगाने चेंडूवरती येतात. रनिंग बिटवीन द विकेटला किती दाद द्यावे लागेल, कारण की मास्टर क्रिकेटमध्ये रनिंग बिटवीन द विकेट आपण नेहमीच सातत्याने पाहिलं. आणि मास्टर क्रिकेट आपण म्हणतोय ना, एक शेवटचं क्रिकेट तुमचं कुठलं असेल तर ते क्रिकेट आहे मित्रांनो मास्टर क्रिकेट. आणि मास्टर क्रिकेटमध्ये आपण रनिंग बिटवीन द विकेट देखील तेवढीच महत्वाची पाहतोय. धावा धावफलकावरती आपण पाहिल्या तर 2 ने पुढे जाऊन पोहोचतात. त्या मात्र 34 धावा. पुढील बॉल राऊंड विकेटने डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे खेळण्याचा प्रयत्न. बॉलला पाठवलाय लॉंग ऑन मध्ये. खेळाडू तैनात आहेत. खूप छान क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना बॅटर इथे मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. खेळाडू धावचीच्या स्वरूपाने बाद झाल्यात. जाऊयात डीजे कडे. घेऊयात एक छोटासा ब्रेक. थँक्यू. मॅन ऑफ द मॅच साठी खास करून भरपूर पारितोषिक आहेत. स्वर्गीय रवींद्र लक्ष्मण भोईर यांच्या स्मरणार्थ सौजन्य श्रीमती यशोदा रवींद्र भोईर, नितीन रवींद्र भोईर यांच्याकडून टी शर्ट्स आहेत. मिलिंद विजय भोईर यांच्यासाठी यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी एक आकर्षक गिफ्ट हॅम्पर आहे. विपिन जयवंत भोईर यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी गिफ्ट हॅम्पर आपल्याला पाहायला भेटतात. प्रदर्शन आईस्क्रीम स्टोन. आताचा बॉल उडवलाय प्रॉपरली. कनेक्शन. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेम्परामेंट अँड टी फॉर टेक्निक. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा सिग्नल यूज अँड मॅक्सिमम षटकार. व्हॉट अ शॉट. आपल्याला पाहायला भेटला आणि मी म्हटल्याप्रमाणे की हा खेळाडू महत्वाचा का आहे. प्रवीण दलवी याचा खेळ महत्वाचा का आहे तर तो मोठे फटके करण्यासाठी नेहमीच माहीर आहे. धाबा धावफलकावरती 41. पुन्हा एकदा सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. ब्युटिफुली लाईसली लुकिंग टायमिंग. खूप सुंदर फटका आपल्याला पाहायला भेटला. प्रवीण दलवीच्या बॅट मधून येणारा आणखी अगदी बॅटच्या रडार मध्ये सरळ बॅटने व्ही शेप मध्ये आणखीन एक षटकार येतो तर 1000 रुपयांचा पारितोषिक असेल. आताचा बॉल आपल्याला पाहायला भेटला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे खेळण्याचा प्रयत्न. तिथे बॅट्समॅन बीट होताना आपल्याला पाहायला भेटले. चांगला बॉल आता मैदानाच्या आतमध्ये अद्यावत केलाय गोलंदाजाने आणि शेवटच्या बॉलवरती त्याने कमबॅक करत असताना षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपन्न होत आहे. 4 ओव्हर नंतर धावा आहेत 47 धावा ह्या धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. अंतिम शेवटचे 6 बॉल मैदानाच्या आतमध्ये कहाणीमध्ये काय घडेल काय बिघडेल हे ऐकवण्यापूर्वी आपण जाऊया डीजे कडे आणि ऐकूयात एक डीजेच्या माध्यमातून सुपर हिट सॉंग्स.
धावफलकावरती 4 ओव्हर नंतर जाऊन पोहोचला 47 धावा. सध्या घासकोपरी मास्टर विरार संघ दाखल झाला. दिलीप पाटील, महेश पाटील, विशाल पाटील, मुकेश पाटील यांना आपण पाहता तिथे दाखल होत असताना विजय पाटील यांना आपण पाहू शकतात. सर्वांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूयात. गणेश येत आहेत अंतिम शेवटचा षटक घालण्यासाठी. मिस्टर गणेश, पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. प्रमोदच्या बॅटमधून फटका हवेमध्ये फसण्याची दाट शक्यता. खेळाडूंचे प्रयत्न अगदी अफाट होते मात्र झेल होऊ शकत नाही. 2 धावा पहिल्याच बॉल वरती येत आहेत. प्रमोदचा विचार केला तर अगदी हार्ड हिटर बॅट्समॅन देखील आणि मैदानाच्या आतमध्ये त्याचा विचार केला तर धाबा बनवण्यासाठी संघर्ष तो करतोय. धावफलकावरती बनवल्या गेल्या 49 धाबा. आज टिवरी मास्टर संघाने जे करून दाखवलं ना अगदी त्यांना मनापासून सलाम आणि आमचा सॅल्यूट असेल. कारण की एक मोठी स्पर्धा आपण मैदानावरती पाहतायत. बॅकफुटला जाऊन चेंडूला स्लॅश केलाय तर जेवढे मोठे फटके खेळू शकतात तेवढे सावध देखील आम्ही खेळू शकतो हे दाखवतोय प्रमोद. 2 धावा आपल्याला पाहायला भेटतात. तिसऱ्या धावेसाठी काय प्रयत्न करतील का? तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटेल का? मात्र प्रमोदच्या इनिंगला समाप्ती. प्रमोद धावचीच्या स्वरूपाने बाद होत आहेत. धक्का लागलाय आणखीन एक असोले मास्टर संघाला. प्रमोद बॅक टू डग आउट गॉन. मैदानाच्या मध्ये आल्यात माजी नगरसेवक भूपेंद्र पाटील साहेबांना आपण मैदानाच्या मध्ये पाहतात. खूप छान व्यक्तिमत्व आहेत. वैभव पाटील साहेबांचं आपण ज्यावेळी नाव घेऊ त्यावेळी भूपेंद्र पाटील भूपेंद्र दादा यांच्यासाठी एक पारितोषिक येतात. भूपेंद्र भोईर साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतायत. रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट केला तर 100 रुपयांचा पारितोषिक आपल्याला पाहायला भेटेल. यावेळीचा बॉल आपण पाहिला करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र चाललाय. खेळाडू आहेत काऊ कॉर्नर मध्ये. या बॉलला फील्ड करतायत. स्ट्राईक भूपेंद्र साहेबांच्या माध्यमातून आपण आता स्ट्राईक पाहणार आहोत. धाबा धावफलकावरती सध्या बनवल्या गेल्या त्या मात्र आपण पाहिल्या तर 52 धाबा. भूपेंद्रजी पाटील आपण सध्या मैदानाच्या मध्ये पाहतायत. फटका चांगला आहे. बॉलला मात्र उडवलाय. फटका तिथे फसण्याची शक्यता. बिगिट करायला गेले मात्र बिगिट करताना बॅटर मैदानाच्या आतमध्ये होत आहेत फील्ड. भूपेंद्रजी पाटील यांच्या इनिंगला समाप्ती. बॅक टू दी पॅव्हिलियन गॉन. मिस्टर राकेश माळवी हा खेळाडू पण सध्या मैदानाच्या मध्ये पाहतायत. एका बाजूने जो खेळाडू सध्या मैदानाच्या मध्ये आपण पाहतात प्रवीण, जो खेळाडू वन डाऊनच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आला तो अजूनही तळ ठोकून आहे. आताचा बॉल पडल्यानंतर आपल्याला पाहायला भेटला स्विंग अँड मिस. खूप चांगला बॉल आपल्याला पाहायला भेटला. कदापि स्वतःवरती नाराज होतात बॅट्समॅन प्रवीण. निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला भेटली. धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात 52 धावा. आतापर्यंत विचार केला तर प्रवीण या खेळाडूची एकाकी झुंज 12 चेंडूमध्ये 23 धावा. उडवण्याचा प्रयत्न. कनेक्शन प्रॉपरली टायमिंग चांगलं झालेलं नाही. तिथे हवेमध्ये बॉल फसलाय. क्षेत्ररक्षकाने टिपलाय. सुंदर झेल. बॅट्समॅन होतोय मैदानाच्या आतमध्ये प्रवीण फील्ड. धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. थँक्यू डीजे. 1 मिनिट डीजे थांबवतोय. धाबा धावफलकावरती बनवल्या गेल्यात पहिल्या डाबामध्ये 52 धाबा आणि 53 धाब्यांचं लक्ष आपल्याला पाहायला भेटेल. ते कंप्लीट करायचं आहे कासार बनवली मास्टर बी संघाला. ह्या 53 धावा कुठल्या प्रमाणे कंप्लीट होतात मैदानाच्या आतमध्ये त्याचं धावतो समालोचन घेऊन येतील पांजोगावचे सुपुत्र आमचे मित्र पुण्यात दिनेश किनी सर. सातत्याने आपण या मैदानावरती त्यांना पाहू शकतायत आणि आज पुन्हा एकदा या 4थ्या दिवसामध्ये त्या मैदानावरती जॉईंट होत आहेत. तोपर्यंत आपण जाऊया टॉस कडे. भाईंदरपाडा मास्टर आणि कोपरी मास्टर विरार या 2 संघाच्या कॅप्टनना मी अधिकृत विनंती करतोय आपण टॉस साठी या. भाईंदरपाडा मास्टर आणि कोपरी मास्टर विरार. आणि नाश्त्याची सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे नाश्त्याचा पण आस्वाद घ्या. कोपरी मास्टर विरार, भाईंदरपाडा मास्टर दोन्ही संघाच्या कॅप्टन आमचा फर्स्ट कॉल असेल. आपण दाखल झाला असाल तर आपण लगेचच टॉस साठी या. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होतोय हलकासा बदलाव. 53 धाव्यांचा लक्षात पटला कुठल्या प्रकारे होत आहेत याचं धावतं समालोचन घेऊन येतील पांजूगावचे सुपुत्र दिनेश किनी सर. थँक्यू.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. सकाळचं हे सत्र शुभ सकाळ सर्वांना. आपण पाहतोय अप्रतिम स्पर्धा. आज मास्टर क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खूप चांगली स्पर्धा या आप्पा मैदानावरती आपण पाहतोय. आणि प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते कैलासवासी गंगाधर मालजी भोईर अप्पा यांच्या स्मरणार्थ श्रीयुत शरद गंगाधर भोईर व दीपेश शरद भोईर अर्थातच दाऊ यांच्या माध्यमातून प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची जी ट्रॉफी आपण पाहतोय ती इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तदनंतर आपण पाहिलं तर तृतीय क्रमांकाच्या ज्या 2 ट्रॉफ्या आहेत त्या आपण पाहिलं तर A1 जोडी संकेत भोईर आणि दीपेश भोईर अर्थातच दाऊ महालक्ष्मी एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून या 2 ट्रॉफ्या इथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यांचं पुन्हा एकदा मी शतशः आभार व्यक्त करतोय. कुमार स्मिथ महेश भोईर व जसमित महेश भोईर यांच्या माध्यमातून फलंदाज व गोलंदाज या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय राजप्रकाश शांताराम भोईर यांच्या स्मरणार्थ या ट्रॉफ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांचाही आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. स्वर्गीय रामकृष्ण वामन म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सौजन्य आपण पाहतोय भूपेंद्र शरद भोईर व दीपेश शरद भोईर अर्थातच दावू यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. आणि मॅन ऑफ द मॅचच्या ज्या टी शर्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत स्वर्गीय रवींद्र लक्ष्मण भोईर अर्थातच अण्णा यांच्या स्मरणार्थ सौजन्य करण्यात आलेले आहेत. श्रीमती यशोदा रवींद्र भोईर आणि श्रीयुत नितीन रवींद्र भोईर यांच्या माध्यमातून या टी शर्ट आम्हाला इथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. चला वडवली संघ आपला राखीव प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणं बंधनकारक असेल. मॅन ऑफ द मॅचचे आपण टी शर्ट पाहतोय स्वर्गीय रवींद्र लक्ष्मण भोईर यांच्या स्मरणार्थ सौजन्य करण्यात आलेले आहेत. श्रीमती यशोदा रवींद्र भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. या आपण टॉस करणार आहोत. मी विनंती करतोय 2 संघ नायकांना की आपण या आम्ही टॉस करणार आहोत. तर दुसरा सामना आपल्या समोर येणार आहे भाईंदरपाडा मास्टर विपक्ष आपण पाहणार आहोत कोपरी मास्टर विरार या 2 संघादरम्यान. तर दोन्ही संघ नायकांना आमची विनंती असेल की आपण या आम्ही टॉस करणार आहोत. तर 4 षटकांमध्ये हे लक्ष्य पार करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. काही जबरदस्त सामना प्लेन मैदान आहे आणि या सपाटीकरण मैदानाचा खऱ्या अर्थाने फायदा उचलला जाईल का मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त मॅच अप्रतिम मास्टर क्रिकेटचा रणसंग्राम. कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय 18 संघ आहेत. अग्रिकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाणे पालघर मुंबई या मंडळामध्ये आणि आज 18 संघांना या स्पर्धेच्या माध्यमातून खेळण्याची संधी प्राप्त करून दिली गेली. जय हनुमान टिवरी मास्टर संघाच्या माध्यमातून आणि चांगली संकल्पना आजच्या दिवसामध्ये 10 संघ आज आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. पहिला सामना रंगला जातोय. एका बाजूला आचोळे मास्टर संघ पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला तर चेंडू चॉईस हवा असेल तर करून घ्या. फलंदाजांना विनंती करतोय तुम्हाला चेंडू चॉईस हवा असेल तर करून घ्या. ओके अजय केनी सरांचा इशारा होतोय. सामन्याला सुरुवात 24 चेंडू मध्ये 53 धावा बनवायच्या आहेत. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. पहिला चेंडू आउटसाइड द स्टंप पाहायला मिळतोय. थोडासा स्विंग अँड स्विम मिळाला आणि तत्पूर्वी चेंडू निघून जातोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये वाईटच्या माध्यमातून 1 धावाही फलकावरती पाहायला मिळतोय. चला आम्ही टॉस करणार आहोत.
कोपरी मास्टर विरार विपक्ष आपण पाहतोय भाईंदरपाडा मास्टर या दोन संघादरम्यान आम्ही टॉस करणार आहोत. प्रभाकरजी ओगे साहेब इथे उपस्थित झालेत आणि राजेशजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दोन संघ नायक आपल्याला पाहायला मिळत आहेत. नितीनजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही या सामन्याचा टॉस करणार आहोत. अर्थातच सूर्या भाई आपल्याला पाहायला मिळत आहेत. लगातारचे 3 चेंडू पाहिले तर लेंथ अँड लाईन बिघडले गेले. मैदानाच्या आतमध्ये एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर्स. अनुभव आहे, मात्र अनुभवाचे बोल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दर्शवावे लागतील. कारण जैवन रामचंद्र आतापर्यंत आपण पाहिले तर 3 चेंडू हाताळले गेलेत आणि 3 चेंडू अवांतरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा टॉप एज चेंडू आपण पाहतोय फ्लाइंग स्लिप दरम्यान निघून जातोय. तत्पूर्वी एक धाव आणि एक धावेसहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती. एकंदरीत पाहायला मिळत आहेत त्या 4 धावा, 4 रन्स. कोपरी मास्टर विरार संघाने टॉस जिंकलेला आहे. यावेळी शरीरापासून दूर खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅकफुटला गेले, जागा बनवली, खूप चांगला स्ट्रोक बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू वळतोय. तत्पूर्वी सिंगलला मात्र डबल मध्ये कन्व्हर्ट केले गेले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? मात्र 2 धावांवरती समाधान व्यक्त करत असताना इथून धावा मात्र खोऱ्याने वाहताना पाहायला मिळतील का मैदानाच्या आतमध्ये? इथून बॅट अँड पॅडचा परिपूर्ण वापर तुम्हाला करावा लागेल. ज्या पद्धतीने हे लक्ष आपण पाहतोय, एक षटकाचं पॅनलाइज केल्यानंतर 53 धावा आता मात्र 24 चेंडू मध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रमोद पेडवी आमच्या साइड स्क्रीन वरती लॉंग ऑफच्या दरम्यान पाहायला मिळत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. कॅचेस विन द मॅचेस, जेल निसटला जातोय शेवटच्या मोमेंटला आणि तत्पूर्वी मात्र फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद होईल का? मात्र सुखरूप आहेत परशुराम पाटील दर्शवत आहेत आणि 2 धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहायला मिळते. ती 8 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं काम टीसीपीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. लाईव्ह कव्हरेज सातत्याने आज 4था दिवस आहे या मैदानावरती. एक गाव एक संकल्पना कालच्या दिवसामध्ये समाप्त झाली आणि प्रथमतः क्रमांकाची जी ट्रॉफी होती ती आपण RK दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाली. तदनंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहिलं तर ओम ब्रह्मदेव गोडदेव आणि तृतीय क्रमांकावरती समाधान व्यक्त करावं लागलं आर्या 11 बोरिवली संघाला. यावेळेस अक्रॉस द लाईन सुंदर फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी एक धाव, दुसऱ्या धावेसाठी वळाले 2 धावा, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि आता मात्र काय घडलं गेलंय? मिसफिल्डचा फायदा 3 धावा आणि 4थ्या धावेच्या प्रयत्नामध्ये असताना मात्र 4 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, जबरदस्त अप्रतिम पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीने आपण पाहतोय तालमेल खूप चांगल्या पद्धतीने आहे. फेकी खराब झाली, त्याचा प्रत्यय पाहायला मिळाला. धावांची गती फलकावरती एकंदरीत 12 धावा, 4 चेंडू फेकले गेलेत. आता चेंडू आहेत ते 20 आणि 20 चेंडू मध्ये 41 धावांची आवश्यकता. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये 2 संघादरम्यान कशमकश पाहायला मिळते. चेंडू आणि फलीतलं हे द्वंद्व, अस्तित्वाची लढाई, कारण उन्हाचा तडका वाढला गेलाय आणि ओल्डी गोल्डी क्रिकेट म्हटलं तर एक धाव आरोग्याकरिता, हेच मात्र म्हणावं लागेल. मास्टर क्रिकेटच्या माध्यमातून अप्रतिम टप्पा अचूक यावेळेस पाहायला मिळतोय. ही लेंथ अँड लाईन खूप महत्वाची गोष्ट आहे आणि त्याच लेंथ वरती जर चेंडू हाताळले गेले तर निश्चित स्वरूपाने प्रश्न विचारले जातील मैदानाच्या आतमध्ये. 2 फलंदाजांना, एका बाजूला विश्वनाथ आपल्याला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला मोतीराम. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती 12 धावा, चेंडू फेकून झाले ते 5. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. तत्पूर्वी मात्र फलंदाज रनआउटच्या माध्यमातून पहिला धक्का बसतोय, फलंदाज बाद होतोय. बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना विश्वनाथ याच्या खेळीला मात्र पूर्णविराम.
कोपरी मास्टर विरार संघाच्या संघ नायकांना विनंती करतोय प्रभाकरजी ओगे साहेबांना की आपण आमच्या मुख्य मंचावरती या, कारण टॉस झाल्यानंतर एक कोल्ड ड्रिंक्स आपल्याला पाहायला मिळतंय, दोन्ही संघ नायकांना दिलं जात आहे, ते आपण ते आम्हाला उपलब्ध करून दिले गेले. जयेश राव यांच्या माध्यमातून प्रत्येक टीमला एक एक कोल्ड ड्रिंक आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त पहिले षटक पाहिलं तर 12 धावा वडवली मास्टर बी संघ मात्र 2 आत करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि धावांची गती 12 रन्स या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक दुसरं हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होतोय. तर प्रमोद भोईर येतोय गोलंदाजी मार्क वरती. इथून 18 चेंडू आहेत, 41 धावा हे समीकरण येऊन पोहोचले गेले. मोठे फटके सातत्याने खेळावे लागतील. मोतीराम याला आपण पाहिलं तर खूप चांगले टच मध्ये पाहायला मिळतोय. अक्रॉस द लाईन सुंदर फटका जमिनी लगत आपण पाहतोय. चेंडू निघून जातोय डीप मधून. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावला जातोय. तत्पूर्वी सिंगलला मात्र डबल मध्ये कन्व्हर्ट केलं गेलंय. इथे फेकी खराब पाहायला मिळतंय आणि पाहता पाहता फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना फलंदाज बाद होतोय. बिग विकेट. मैदानाच्या आतमध्ये आता चेंडू आहेत ते 17 चेंडू 39 धावा हे सामन्याचं समीकरण. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर येत असताना रोहित येतोय क्रमांक 4 वरती आणि इथून मात्र मोठे फटके जर आले तर निश्चित स्वरूपाने रंगत वाढली जाईल यात काही शंका नाही. जे संघ उपस्थित झाले त्यांना आम्ही विनंती करतोय की नाश्त्याची व्यवस्था चालू आहे, तुम्ही नाश्त्याचा आस्वाद घ्या. खूप चांगली स्पर्धा, अप्रतिम आयोजन, नियोजन, बसण्याची व्यवस्था, चांगल्या पद्धतीने स्टँड उभारले गेलेत या स्पर्धेच्या माध्यमातून. श्री हनुमान मंडळ टिवरी आयोजित मास्टर क्रिकेटचा हा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. फ्रंटफुटला आले होते, डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटचा एज घेऊन चेंडू मात्र गलीमध्ये ट्रॅव्हल होतोय. शॉट थर्डमॅन दरम्यान तत्पूर्वी एक धाव आणि एक धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती. 15 रन्स 15 धावा 2 गडी बाद ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रवीण भोईरचं कौतुक करावं लागेल. थोडस चेंडू आपण पाहिले तर फ्लायटेड पाहायला मिळत आहेत आणि ही मात्र खासियत असते मास्टर क्रिकेटच्या खेळाडूंची. तर फ्लायटेड चेंडू तुम्हाला हाताळायचे असतील तर निश्चित स्वरूपाने फलंदाजाला डान्सिंग राऊंड द ट्रॅक येऊन मात्र मोठे फटके खेळावे लागतील, थोडीशी मशक्कत करावी लागेल आणि यात काही शंका नाही. ज्या पद्धतीने आपण पाहतोय प्रवीण भोईरचं मी कौतुक करेल. अचूक टप्प्यावरती आतापर्यंत 2 चेंडू हाताळले गेलेत मैदानाच्या आतमध्ये. प्रमोद भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षमस्व. अप्रतिम सुरेख बॅकफुटला गेले, जागा बनवली, चांगला स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हरला भूपेंद्र पुढे सरसावले जातील. तत्पूर्वी मात्र चेंडू निघून जातोय. 2 धावा आणि धावांची गती पुढे सरकली जाते. एकंदरीत पाहिलं तर धाव फलकावरती 17 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडूंच्या समाप्ती करीत 17 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. मॅन ऑफ द मॅच चे गिफ्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिलिंद विजय भोईर यांच्या माध्यमातून बिपिन जयवंत भोईर. तदनंतर प्रदर्शन आईस्क्रीम कॉर्नर यांच्या माध्यमातून आणि अविनाश सूर्यकांत भोईर यांच्या माध्यमातून गिफ्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅन ऑफ द मॅच करिता बॅकफुटला गेले, जागा बनवली, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि पाहता पाहता इथे एक धाव दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये हा ना करता करता फलंदाज मात्र बाद होतोय यात काही शंका नाही. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक 3. मैदानाच्या आतमध्ये गणेश गवली
येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय 19 धावा फलकावरती आहेत. आपण पाहतोय 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 14 चेंडूमध्ये विजयाकरिता 34 धावा हे समीकरण येऊन पोचले गेले मैदानाच्या आतमध्ये. कारण एक षटकाचा पॅनलाइज केल्यानंतर आपण पाहतोय थोडस अडचणीमध्ये आहेत आतापर्यंत पाहिलं तर. चौदा चेंडू 34 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. प्रमोद भोईर गोलंदाजी मार्क वरती 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. मात्र 2 महत्वपूर्ण फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद केले गेलेत. यावेळेस इनसाइड आउटचा फटका, चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक एका बाजूला आपण पाहिलं तर जरूर पाहायला मिळतोय जेल निसटला गेला होता हरेश्वर याच्या माध्यमातून आणि तत्पूर्वी चांगलं बॅकअप प्रमोद पेडवे याच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय आणि फलंदाज बॅक टू द डगआउट मध्ये रिले कॅच पाहायला मिळाला. फलंदाज गॉन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना राजेश येतोय. न्यू बॅटर. धावांची गती 19 धावा. चेंडू आहेत ते 13 चेंडू मध्ये विजयाकरिता आपण पाहतोय धावांची आवश्यकता 34 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. लेफ्ट हँड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. इथून धावांचा वेग वाढवावा लागेल. एखादा मोठा फटका आला तर निश्चित स्वरूपाने रंगत वाढली जाईल यात काही शंका नाही. 13 चेंडू 34 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतंय. या मैदानावरती कुठलंही टोटल मात्र सेफ नाही ज्या पद्धतीने आपण पाहतोय. एक प्लेन मैदान आहे. ऑन साइडला चांगला फटका डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेसाठी वळाले. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? मात्र हा ना करता करता 2 धावांवरतीच समाधान व्यक्त करावं लागतंय आणि धावांची गती फलकावरती पाहायला मिळते 21 धावा 21 रन्स. आमच्या मुख्य मंचावरती आपण पाहतोय नूतन कुमारजी भोईर जे विद्यमान उपसरपंच आहेत त्यांचं आगमन झालेलं आहे. तदनंतर मोहन पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. माजी उपसरपंच पाहायला मिळत आहेत आणि तदनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत बॉडी बिल्डर आपण पाहतोय शशिकांत पाटील साहेब सुद्धा इथे उपस्थित झाले. त्यांचंही आम्ही खूप खूप शतश आपण पाहतोय हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. 12 चेंडू 32 धावा. या आपण ऐकूया डीजे ला. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. जे संघ इथे उपस्थित झाले त्यांना आम्ही विनंती करतोय की नाश्त्याची व्यवस्था चालू आहे. आपण नाश्त्याचा आस्वाद घ्या. धावांची गती फलकावरती 21 धावा. आता चेंडू आहेत ते 12 चेंडू मध्ये 32 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू 32 धावा हे विजयाचं समीकरण. 2 षटक फेकले गेलेत कारण एक षटकाचं पॅनलाइज झाल्यानंतर मात्र 4 षटकांमध्ये 53 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. हरीश्वर येतोय गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्राईकला फलंदाज राजेश आपल्याला पाहायला मिळतोय. उलटा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते. तत्पूर्वी चेंडू आणि फळीचा काही समन्वय होत नाही. चेंडू निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. गुड डिलिव्हरी. अप्रतिम टप्पा अचूक पाहायला मिळाला हरीश्वरच्या माध्यमातून. कारण इथून धावांचा वेग जर वाढला गेला तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतो या धावा चेस केल्या जातील मैदानाच्या आतमध्ये. त्या कारणास्तव शरीरापासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट खेळलं गेलंय. एक धाव अर्जित करत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? मात्र एका धावेवरती समाधान व्यक्त केलं जाते 2 फलंदाजांच्या माध्यमातून आणि धावांची गती फलकावरती पाहायला मिळते. एक धावेसहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती 22 धावा. आता चेंडू आहेत ते 10 चेंडू 31 धावा हे सामन्याचं समीकरण.
इथून गणेश गवळीला मात्र मोठे फटके खेळावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. खरं कॅपेबिलिटी ॲबिलिटी आहे आपण पाहिलं तर गणेश या फलंदाजामध्ये, आणि इथून जर 1 ते 2 मोठे फटके आले तर निश्चित स्वरूपाने सामन्यात रंगत वाढेल, यात काही शंका नाही. हरीश्वर आपल्याला पाहायला मिळतोय, एक जुना जाणता खेळाडू आहे. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर्स, आणि ते मात्र सातत्याने ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना फलंदाजांना रोखण्याचं काम करत आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय गोलंदाज हरीश्वर. खूप चांगलं क्रिकेट उपसरपंच चषक 2022 च्या माध्यमातून जय हनुमान श्री हनुमान मंडल टिवरी मास्टरच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मास्टर क्रिकेटचा रणसंग्राम. खोलवर चेंडू होता, पंचांकडे दाद जरूर मागितली गेली, पंच सहमत नाहीत. अजय किनी लगेच निदर्शनात आणलं की डाऊन द लेग हा चेंडू निघून जाईल, असं मात्र पंचांच्या निदर्शनात येत असताना धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहिले तर 22 धावा, चेंडू आहेत ते 9, आणि 9 चेंडू 31 धावा. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. इथे फुलटॉस चेंडू होता, व्यवस्थितरित्या समाचार घेता आला नाही, आणि तत्पूर्वी मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज बाद होतोय जेलबादच्या माध्यमातून. बॅक टू द डगआउट. डीजे वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पंढरी येतोय मैदानाच्या आतमध्ये, नवीन बॅटर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुनश्च एकदा चेंडू आपण पाहतोय निघून जातोय. बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावला गेलाय. तत्पूर्वी डायरेक्ट हिटच्या प्रयत्नात होते भूपेंद्र पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या आहेत. फलंदाज बाद होतोय. रनआउटच्या माध्यमातून आणखीन एक विकेटचं पतन होतंय. गडी बाद. गडी बाद झाले ते 6. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 24 धावा या फलकावरती. 29 धावांची अजूनही आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये विजयाकरिता. न्यू बॅटर जयेश येतोय मैदानाच्या आतमध्ये, नवीन फलंदाज. 7 चेंडू 29 धावा. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतंय. खोलवर चेंडू होता, सरळ बॅटने चेंडूला वळवलं गेलंय एकदा वर्जित करत असताना, आणि इथे मात्र एकाच धावेवरती समाधान व्यक्त केलं गेलंय. आता चेंडू आहेत ते 6 चेंडू 28 धावा. हे सामन्याचं समीकरण येऊन पोचलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. कारण 35चा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. सामना क्रमांक 2 आजच्या दिवसातील. भाईंदरपाडा मास्टर विपक्ष कोपरी मास्टर विरार या 2 संघादरम्यान, आणि कोपरी मास्टर विरार संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. 6 चेंडू 28 धावा. चला सामना स्टार्ट करायचा आहे. मी पंचांना विनंती करतोय. शेवटचं आणि अंतिम षटक आहे. 6 चेंडू 28 धावा. जर वेळेवर उपस्थित झाले असते तर निश्चित स्वरूपाने आपण पाहिलं तर 5 षटक खेळायला मिळाले असते. तर सकाळच्या सत्रामध्ये एकंदरीत 10 वाजता ॲक्युरेट आपण पाहिलं तर आचवले संघ इथे उपस्थित झाला होता, आणि उशिरा आल्या कारणास्तव 1 षटकाचा पॅनेलाइज 1 षटक कपात केलं गेलंय कासर वडवली ब मास्टर संघाचा. नियमावली आहे प्रत्येक संघाकरिता पॅनेलाइजला सामोरं जावं लागेल. 25 धावा, 6 गडी बाद, 6 चेंडू 28 धावा. हे समीकरण येऊन पोचले गेले मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. अप्रतिम टप्पा अचूक पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होतोय. झेलबादच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन.
न्यू बॅटर संजय मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. सुंदररित्या जजमेंट सहित मात्र इस्टर्नच्या पाठीमागे खूप चांगलं काम करत असताना कॉट आपल्याला पाहायला मिळते. जेल पकडला गेला. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संजय येतोय. एका बाजूला आपण पाहिले तर जयेश पाहायला मिळतं. 5 चेंडू 28 धावा हे विजयाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्न जरूर केले गेले पहिल्या 2 षटकांमध्ये आणि तदनंतर आपण पाहतोय धावा या कमी प्रमाणामध्ये आल्या. अप्रतिम गोलंदाजी टप्पा अचूक पाहायला मिळाला. उलटा चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटचं एज घेऊन मात्र चेंडू निघून जातोय. एक धाव वर्जित केले गेले आणि एक धावे सहित संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती 26 धावा. एकंदरीत 4 चेंडू 27 धावा हे सामन्याचं समीकरण. जयेश स्ट्राईकला आहे. इथून जयेशच्या बॅट मधून जर मोठे फटके आले तर विजय आणि पराजयातलं मात्र अंतर कमी केलं जाईल, यात काही शंका नाही. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मोठा फटका सरळ बॅटने चेंडूला वलवलं गेलंय. तत्पूर्वी सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि तत्पूर्वी फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना संजय तंबूच्या आसऱ्याला. आउट झालेला आहे संघ. आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. मी विनंती करतो एक लाईनअप मध्ये कासर पडवली ब संघ एक लाईनअप मध्ये सेकंड करण्याकरता उतरा. मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे सुद्धा आम्ही वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय प्रवीण